पुण्यामध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20 इंटरनॅशनल मॅचवरती GBSचं सावट आहे आणि या मॅचला परदेशामधून सुद्धा हजारो प्रेक्षक येणार आहेत। हे बघता GBSचा प्रादुर्भाव वाढणार नाही या अनुषंगानं राज्य सरकारनं योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यात। त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावरती उपाययोजना राबवत आहे। पिण्याचं पाणी 3 वेळा फिल्टर करून घेतलं जाणार आहे, तर लॉन्ससाठी आणि वापरासाठी शुद्ध पाणी वापरलं जाणार आहे, जेणेकरून प्रेक्षकांना GBSचा धोका उद्भवणार नाही। GBSच्या सावटाखाली होणाऱ्या या मॅचच्या अनुषंगानं नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत आपण बघूया। भारत आणि इंग्लंड दरम्यान T20 सामना होतोय आणि तो सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या या गहुंजे स्टेडियम वरती होतोय आणि या गहुंजे स्टेडियम वरती जर आपण पाहिलं तर जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। एकंदरीत आता तब्बल 3 महिन्यानंतर खरं तर आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने होतात। एक कशा पद्धतीने हा संपूर्ण ग्राउंड वरती तयारी करण्यात आली। 31 तारखेला भारत विरुद्ध इंग्लंड हा 20 सामना होणार आहे आणि ह्या स्टेडियमचं वैशिष्ट्य इंटरनॅशनल स्टेडियम आहे आणि जगातल्या सगळ्या प्लेयरला आवडणारे हे स्टेडियम आहे। याचं वैशिष्ट्य याची जर ग्राउंड बघितलं आणि सिटिंग अरेंजमेंट बघितली तर एक सुंदर अशी MCAनं या ठिकाणी केलेली आहे आणि जवळपास 37,000 प्रेक्षकांचं या ठिकाणी बसण्याची बघण्याची व्यवस्था या स्टेडियम मध्ये आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर GBS हा आजार आहे आणि हा GBS आजार हा पाण्यापासून होतोय, त्यातच पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फैलाव होताना पाहायला मिळतोय। या क्रिकेट सामन्यावरही खरं तर त्याचं चक्रवृष्टी राहण्याची शक्यता आहे। काय एकंदरीत त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या? MCAनं GBS हा आजार पूर्ण राज्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसतो। पुण्यातही काही रुग्ण आपल्याला आढळलेले दिसत आहेत आणि त्या माध्यमातनं जे महाराष्ट्र शासनानं काही गाईडलाईन्स आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सच्या अधीन राहून MCAनं भरपूर काळजी या ठिकाणी पाण्याच्या त्यांना पिण्याच्या पासनं तर वापरण्यापासनं या ठिकाणी घेतलेली आहे आणि ती काळजी निश्चितच प्रेक्षकांसाठी फायद्याची राहील। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।